नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे बोधात्मक प्रक्रिया. आता बोधात्मक प्रक्रिया म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याहीपेक्षा आधी आपणाला बोधात्मक या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. बोध म्हणजे काय तर जाणीव होणे. जाणीवेच्या दृष्टीची जी प्रक्रिया आहे ती थोडक्यात आपण बोधात्मक प्रक्रिया असे म्हणूया. म्हणजे बोधात्मक प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या उच्च दर्जाच्या अशा सर्व प्रक्रिया की ज्याद्वारे आपणास सभोवताली असणाऱ्या जगाची जाणीव होते, ज्ञान होतं आणि आकलनही होतं. अशा ज्ञान करून देणाऱ्या, जगाची जाणीव करून देणाऱ्या, आकलन करून देणाऱ्या या मेंदूच्या उच्च दर्जांच्या प्रक्रिया म्हणजेच थोडक्यात काय आहे, बोधात्मक प्रक्रिया आहे. आणि म्हणून बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास मानसशास्त्राच्या बोधात्मक मानसशास्त्र या शाखेत केला जातो. अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे इत्यादी बोधात्मक प्रक्रियेची उदाहरणं आहेत, हे लक्षात घ्या. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे इत्यादी बोधात्मक प्रक्रियांची ही सगळी उदाहरणं आहेत. आणि त्या उदाहरणांपैकी काही बोधात्मक प्रक्रियांचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी अवधान म्हणजे काय, वेदन म्हणजे काय किंवा या मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेणं माझ्या दृष्टीने आणि तुमच्याही दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. अवधान म्हणजे काय, अटेन्शन म्हणजे काय, लक्ष देणे. वेदन म्हणजे काय, जाणीव होणे. संवेदन म्हणजे काय, जाणीवांना अर्थ प्राप्त करून जे होतं ते संवेदन. अध्ययन म्हणजे काय तर लर्निंग म्हणजे काय तर शिकणे. स्मरण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवतात त्यांना आपण स्मरण म्हणतो. विसरणं, ज्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत त्यांना विस्मरण म्हणतो. प्रत्येक गोष्ट करताना आपण विचार करतो. विचार करणं, समस्या सोडवणं, तर्कवितर्क करणं, निर्णय घेणं हे सगळ्यांना आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतो. आणि या सगळ्यांमुळेच म्हणजे अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे यामुळे सभोवताली असणाऱ्या जगाची आपणाला जाणीव होते आणि आकलनही होते. आणि म्हणून या प्रकरणात आपण एकूण 4 बोधात्मक प्रक्रियांची उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. मग ती 4 बोधात्मक प्रक्रिया कोणती? 1 अवधान, 2 संवेदन, 3 विचार प्रक्रिया आणि 4 म्हणजे अध्ययन. अशा 4 गोष्टींवर किंवा 4 बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास आपणाला या पाठामध्ये करायचा आहे. मग आता अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया आणि अध्ययन पैकी आपण पहिला बघूयात अवधान. अटेन्शन, बरोबर. हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. अवधान नसेल ऐकला, पण इकडे लक्ष द्या, लक्ष देणे, लक्षात आलं नाही का अजून, या तरी गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील, बरोबर. म्हणून आपण पहिल्यांदा अवधानाचा साधा सोपा मराठी अर्थ पाहिला. लक्ष देणे हा त्याचा साधा सोपा अर्थ आहे, पण आपल्याला थोडासा आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि बोधात्मक प्रक्रियेतून त्याचा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे. आता आधुनिक काळामध्ये परिस्थितीमधील गुंतागुंत वाढत चालल्यामुळे अवधानाची समस्या देखील गंभीर बनत चालली आहे. लक्ष देणे ही समस्या निर्माण व्हायला लागली. आपण एखाद्या खोलीत, उदाहरण सांगते तुम्हाला मी,
बघा, आपण एखाद्या खोलीत वाचत बसलो आहोत, आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. सपोज बाहेर रेकॉर्ड लागलेले असतात, मस्तपैकी गाणी बिणी लागलेले असतात दणकून. घरात दुसऱ्या खोलीत आजी बाबा टी व्हीवर बातम्या ऐकत असते, त्याचा आवाज वेगळाच असतो आहे. स्वयंपाकघरातून खमंग वास येत असतो मस्तपैकी फोडण्यांचा. अशा परिस्थितीमध्ये अभ्यासावर अवधान केंद्रित करणं किती कठीण असतं याचा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतलेला असेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अभ्यासावर अवधान केंद्रित करणं म्हणजे अभ्यासावर लक्ष देणं या वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कठीण गेलं किंवा कठीण जातं. पण तरीही आपल्याला त्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष हे द्यावंच लागतं. अशा अवधानालाच दैनंदिन भाषेमध्ये लक्ष देणे असं म्हणतं किंवा असं म्हणतात. सभोवतालच्या परिस्थितीमधील उद्दीपक एकाच वेळेला आपल्यावर आघात करत असतात आणि तरीसुद्धा त्यापैकी ठराविक उद्दीपकांवरच आपण काय करतो, अवधान केंद्रित करतो किंवा लक्ष केंद्रित करतो. जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं की बाहेरचा गोंधळ आहे, खोलीत आपल्या घरातल्या दुसऱ्या खोलीत मस्तपैकी टी व्हीचा आवाज येतो आहे, स्वयंपाकघरातून काहीतरी आवाज येतो आहे किंवा वास येतो आहे फोडण्यांचा. अशा वेळेस आपल्या या सगळ्या घटकांवरती एकाच वेळेला ही सगळी उद्दीपक आहेत, बरोबर. म्हणजे स्वयंपाक खोलीत वेगळं आहे, किचनमध्ये वेगळं आहे, किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक खोलीत वेगळं आहे, हॉलमध्ये वेगळा आवाज आहे आणि तुम्ही ज्या खोलीत बसलाय तिथे तुम्ही अभ्यास करतात, यांना आपण उद्दीपकं म्हणूया. म्हणजे एका वेळी वेगवेगळ्या उद्दीपकांचा आपल्यावरती काय होतो, भडीमार होतो. म्हणजे थोडक्यात काय की सभोवतालच्या परिस्थितीमधील उद्दीपक एकाच वेळेला आपल्यावर आघात करत असतात आणि तरीसुद्धा काही ठराविक उद्दीपकांवर. आता ठराविक उद्दीपक कोणता इथे, तर अभ्यास हा ठराविक उद्दीपक आहे की ज्याच्या त्या उद्दीपकावर आपण अवधान काय करू शकतो, केंद्रित करू शकतो. आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला ज्ञानेंद्रियांमार्फत सतत जाणीव होत असते. मग इथे ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती आहेत, जी की 5 आहेत महत्त्वाची, म्हणून तिला आपण पंचेंद्रिय म्हणतो. सगळी सभोवतालची माहिती आपल्याला कोणाकडून मिळते, तर ज्ञानेंद्रियांकडून, डोळ्यांकडून, कानांकडून, बरोबर. डोळ्यांकडून बाहेरचं ज्ञान मिळतं, कानांकडून आवाजाचं, जिभेकडून चवीचं, त्वचेकडून स्पर्शाचं किंवा हवामानाचं, बरोबर. ही सगळी जी म्हणजे नाकाकडून वासाचं, एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून त्यांना पंचेंद्रिय असंही म्हणतात. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं सगळ्या बाबतचं, म्हणून त्यांना आपण ज्ञानेंद्रिय पण म्हणतो. मग आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला ज्ञानेंद्रियांमार्फत जाणीव होत असते. परंतु सभोवतालचे सर्वच उद्दीपकांकडे आपले लक्ष एकाच वेळी दिले जात नाही. आपण काही उद्दीपकांची निवड करतो, त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अवधानासंदर्भामध्ये विविध व्याख्या दिल्या आहेत आणि त्या व्याख्यासुद्धा आपल्याला पाहिजे आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सभोवताली खूप उद्दीपक असतात, पण आत्ता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा पुस्तकात वाचत असता तेव्हा खूप शब्द असतात, पण जी ओळ वाचता त्या ओळीतल्या प्रत्येक शब्दांकडे तुमचं प्रथम लक्ष जातं. सगळ्याच्या सगळ्या शब्दांकडे ॲट अ टाईम किंवा एकाच वेळी कधीच लक्ष जात नाही, बरोबर. म्हणजे तुम्हाला जो उद्दीपक हवा आहे किंवा जो शब्द हवा आहे त्याच्याकडेच तोच तुम्ही निवडता आणि तोच तुम्ही वाचता. नेक्स्ट तुम्ही दुसरा शब्द चूज करता, नेक्स्ट तुम्ही आणखीन दुसरा शब्द, असं शब्द 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 करत एक वाक्य पूर्ण होऊन जातं आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला कळतो. याचा अर्थ असा की आपण काही उद्दीपकांची काय करतो, निवड करतो. उलटं करून बघा, तुम्ही पुस्तकातला एखादा शब्द, खालचा आधी एखादा शब्द, मधलाच एखादा शब्द, वरचा एखादा शब्द, कुठलाही एक शब्द निवडायचा, वाक्य तयार होईल का रे? होणार नाही. म्हणजे निवड तुमची चुकली, उद्दीपक तुमचा चुकला, असं होतच नाही. म्हणून आपण काही उद्दीपकांची निवड करतो आणि त्यामुळे
याच उद्दीपकाची आपल्याला काय होत असते, जाणीव होते. तर ती कोणाद्वारा होते, तर ज्ञानेंद्रियामार्फत ही जाणीव आपल्याला होत असते. अशा अवधानाला सायकोलॉजिकल भाषेमध्ये काय म्हणतात किंवा त्याची व्याख्या काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. बघा, जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती आणि घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे काय आहे, अवधान आहे. जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती, घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे काय आहे, अवधान आहे. नॉर्मन मनच्या मते आणखीन एक त्याने व्याख्या सांगितली की ज्या मानसिक प्रक्रियेद्वारा काही ठराविक उद्दीपक समूहाच्या बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. पुन्हा एकदा ऐका, ज्या मानसिक प्रक्रियेद्वारा काही ठराविक उद्दीपका समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. अशा अवधानाची अंगे आज आपणाला पाहिजे आहेत. अशा अवधानाची अंगे एकूण 4 आहेत. 1. अवधान कक्षा. 2. अवधान विकर्षण. 3. अवधान विभाजन आणि 4. अवधान दोलन. पैकी एक पहिल्यांदा बघूयात, अवधान कक्षा. आता अवधान कक्षा म्हणजे काय हे पहिल्यांदा बघावं लागेल. व्यक्ती एका दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते ती संख्या म्हणजे आपली अवधान कक्षा होय. म्हणजे माझ्या भाषेत एका दृष्टिक्षेपात किंवा एक दृष्टीचा कटाक्ष जेव्हा आपण टाकतो, एका नजरेत असं म्हणूयात, ॲट अ टाईम एका नजरेत जेवढ्या उद्दीपकांची संख्या आपल्या डोळ्यात बसणार आहे ती संख्या म्हणजे काय, अवधान कक्षा. फक्त कुठल्या तरी गोष्टींकडे एक नजर टाकून बघा, कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला दिसतात ते पहा आणि ते जेवढ्या वस्तू तुम्हाला दिसतील त्या तुमच्या अवधानाच्या काय असतील, कक्षा असतील हे लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही अभ्यासाला बसला असाल, तिथेच तुमचं पुस्तक असेल, तिथेच तुमचा पेन असेल, तिथेच पाण्याची बॉटल असेल, तिथेच आणखीन काही खाऊचा पदार्थ असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल ते. एका नजरेत तुम्हाला जेवढ्या वस्तू दिसतात त्या तुमच्या काय असतील, अवधान कक्षा, लक्ष देण्याची कक्षा. ठीक आहे. म्हणून अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात, शब्द बघा दृष्टिक्षेप, टकाटका बघत बसायचं नाही आहे, एका क्षणात, एका नजरेत असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही टक लावून म्हणाल तर सगळंच तुम्ही शोधून काढाल आणि कितीतरी वस्तू तुमच्या नजरेत येतील. तसं मी म्हणत नाही किंवा शास्त्रही तसं म्हणत नाही. व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते ती संख्या म्हणजे आपली अवधान कक्षा असते. 7 ते 8 अंकांपर्यंत किंवा अक्षरांपर्यंत याची मर्यादा आपल्या माणसांमध्ये असू शकते किंवा व्यक्तींमध्ये असू शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. ॲट अ टाईम आपण 7 ते 8 गोष्टी पाहू शकतो. 7 ते 8 उद्दीपकांकडे आपण लक्ष देतो. आता तुमच्या माहिती झालं आहे, उद्दीपक म्हणजे वस्तू, घटक, प्रसंग जे काही तुमच्या समोर आहे, व्यक्तीसुद्धा तो कशात मोडला जाईल, उद्दीपकामध्ये मोडला जाणार किंवा मानला जाणार आहे. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की मानवाची किंवा व्यक्तीची अवधान कक्षा ही 7 ते 8 अंकांपर्यंतच किंवा अक्षरांपर्यंतच मर्यादित असते. आणि म्हणूनच पोस्टाचे पिनकोड्स, दूरध्वनी क्रमांक हे 7 ते 8 अंकांपेक्षा, मर्यादेपेक्षा कधीच मोठे नसतात. मग तुम्ही म्हणाल मोबाईलचा नंबर 10 आकडे असतो की, मान्य आहे मला, पण तुम्ही मोजताना कसे मोजता, आधी 2 2 नंतर 3 3, बरोबर. एकदम 10 आकडे सलग कोणी सांगतं का रे, नाही सांगत. का नाही सांगत, तर याच पद्धतीने म्हणजे तुम्ही आधी 99 मग 60 आणि मग 2 2चे आकडे कराल किंवा 3 3चे कराल, 2 2 3 3 असंही करू शकाल. म्हणजे 10 आकड्यांमध्ये तुम्ही काय करता, कळत नकळत फोड करता आणि तशा पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवता. ॲट अ टाईम 9 8 4 0 0 जे काही असेल असं कधी बडबडत नाही, बरोबर.
म्हणजे तुम्ही सलग कधी म्हणत नाही, कारण तो आमच्या कॅपॅसिटीच्या काय आहे, बाहेर आहे. म्हणून व्यक्तीची अवधानाची कक्षा जी आहे ती 7 ते 8 इथंपर्यंत असते. त्याच्या मर्यादेपेक्षा अधिक मोठे शक्यतो नसतात. तरीसुद्धा वय, बुद्धिमत्ता, सराव, अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवरती काय होत असतो, परिणाम होत असतो. आता एक डोक्यात आलं असेल की अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकतात त्यांना आपण काय म्हणतो, अवधान कक्षा म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखन, टंक म्हणजे की टाईप करतात ते लोक, यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा अधिक असू शकते. ॲट अ टाईम ते इतके सारे शब्द लक्षात ठेवू शकतात. खूप आपल्याला उदाहरणं सांगता येऊ शकतात आणि आणखीन तुम्हाला समजून सांगत मी तुम्हाला ते सांगेन. म्हणजे थोडक्यात एका क्षणात व्यक्ती किती गोष्टींकडे, किती वस्तूंकडे लक्ष देऊ शकते त्यावरून व्यक्तीची अवधान कक्षा ही निश्चित होते. संकीर्ण उद्दीपक रचनेतून एका क्षणात व्यक्ती किती माहिती आकलन करू शकते त्यास व्यक्तीची अवधान कक्षा असंही म्हटलं जातं. मग आता बघा, मगाच्यापासून मी तुम्हाला तेच सांगते की एका क्षणात एका दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष दिलं जातं, एका क्षणात एका दृष्टिक्षेपात जेवढ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं, एका क्षणात एका नजरेत एका दृष्टिक्षेपात जितक्या वस्तूंकडे लक्ष दिलं जातं त्या सगळ्यांना काय म्हणायचं, अवधान कक्षा असं म्हणतात. अशी ही अवधान कक्षा अल्पकालदर्शी या उपकरणाच्या सहाय्याने व्यक्तीच्या अवधान कक्षेचे आपल्याला सहजतेने मापन करता येऊ शकते. आता हे अल्पकालदर्शी उपकरणाच्या सहाय्यानं व्यक्तीचं अवधान कसं केलं जाऊ शकतं, तर या प्रयोगात काय केलं जातं की काही बिंदू असलेलं म्हणजे पॉईंट्स असलेले कार्ड्स उपयोगात आणली जातात. मग प्रत्येक कार्डवरती काही बिंदू असलेली कार्ड्स उपयोगात आणली जातात आणि प्रत्येक कार्डवर बिंदूची विशिष्ट अशी संख्या असते. मग प्रत्येक प्रयत्नात प्रयुक्ताला म्हणजे ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे किंवा ज्याची अवधान कक्षा मोजायची आहे त्या व्यक्तीला काय केलं जातं की उपकरणाच्या प्रकाशित खिडकीतून अगदी काही थोडा वेळ म्हणजे 100 मिलीसेकंद दाखवलं काढलं असं ते कार्ड त्याला दाखवलं जातं आणि कार्ड दाखवलं की त्याला ते बिंदू मोजून संख्या सांग म्हटलं जातं. मग एका दृष्टिक्षेपात तू किती बिंदू मोजतो हे या अल्पकालदर्शी उपकरणाच्या साहाय्यानं आपण त्याची अवधान कक्षा इझिली मोजू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा प्रयुक्ताला एक कार्ड दाखवायचं, कार्डवरती काय असतात, बिंदू असतात, ते त्या अल्पकालदर्शी या उपकरणाच्या सहाय्यानं दाखवायचे. अगदी छोटासा प्रकाशकिरण येतो आणि त्या कार्डवरती पडतो. मग अगदी 100 मिलीसेकंद ते कार्ड दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रयुक्ताने किती बिंदू मोजले किंवा किती मोजून सांगितले हे पाहिलं जातं. मग प्रयोग जास्तीत जास्त बिंदू मोजून सांगू शकतो आणि जेवढे बिंदू येतील ते त्याची काय असेल, अवधान कक्षा असेल. आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा मुलांना की एका क्षणात व्यक्ती कोणत्या उद्दीपकांकडे लक्ष देते किंवा जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देते ती जी संख्या आहे तिला आपण अवधान कक्षा असं म्हणतो किंवा म्हणतात. आलं लक्षात. आता दुसरा जो अवधानाचा अंग आहे ते म्हणजे अवधान विकर्षण. आता हे अवधान विकर्षण काय आहे हे डोक्यात घ्या पहिल्यांदा. विकर्षण म्हणजे काय, विचलित होणे. विचलित होणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते, याला अवधान विकर्षण असं म्हणतात. बघा मी काय म्हटलं, विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत आणि बाह्य दोन्ही गोष्टी, माणसाच्या अंतर्गत गोष्टींमुळे सुद्धा आणि बाहेरच्या गोष्टींमुळे सुद्धा किंवा अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या व्यक्तींकडे जाते किंवा दुसऱ्या उद्दीपकांकडे जाते, याला अवधान विकर्षण असं म्हणतात. उद्दीपकाची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यांमुळे अवधान विकर्षण होऊ शकते. आता कसं ते बघा. आता आपण पहिल्या ह्याच्यात काय बघितलं, अवधान कक्षा.
एका दृष्टिक्षेपात किती गोष्टींकडे लक्ष जातं आहे. आता आपण काय म्हणतो आहे, अवधान विकर्षण. एका विशिष्ट उद्दीपकाकडे आपण लक्ष देतो आणि काही आपल्या स्वतःच्या अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे आपलं लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे खेचलं जातं. म्हणजे आपलं लक्ष एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे गेलं. बरोबर. तर याला आपण काय म्हणू, अवधान विकर्षण म्हणू. म्हणजे आपलं लक्ष विचलित झालं, या गोष्टींवरून त्या गोष्टींवर लक्ष विचलित झालं. बरोबर. उदाहरणात द्यायचं झालं तर तुम्ही अभ्यास करत आहात असं समजा आणि अभ्यास करत असताना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या चित्रपटाच्या गाण्यांमुळे तुमचं लक्ष काय झालं, विकर्षित झालं. म्हणजे आधी अभ्यास करता आहात हा पहिला उद्दीपक आणि शेजाऱ्यांनी गाणं लावलं हा दुसरा उद्दीपक. खरं तर तुमचं लक्ष कुठं जायला हवं, अभ्यासातच असायला हवं. पण शेजाऱ्यांनी गाणं लावल्यामुळं त्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचं लक्ष आपोआपच गेलं किंवा विचलित झालं किंवा विकर्षित झालं, हे लक्षात. म्हणून एका उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष गेलं. तर कशामुळं गेलं, एकतर बाह्य किंवा अंतर्गत गोष्टींमुळे. आता हा अडथळा कुठला आहे, बाह्य अडथळा आहे. बरोबर. म्हणजे चित्रपटाचं गाणं हे आपल्या शरीरात नाही वाजत आहे, तर कुठे वाजतं आहे, बाहेर वाजते. म्हणून तो कसला अडथळा झाला, बाह्य अडथळा झाला. मग बाहेरचा गोंगाट म्हणा, अभ्यास करताना बाहेरची गाणी म्हणा, होणारी भांडणं म्हणा, होणारा दंगा म्हणा, हे बाहेर होणार आहे. म्हणून याला कसला अडथळा म्हणू आपण, बाहेरचा अडथळा म्हणूयात. आणि मग अशा या बाहेरच्या अडथळ्यामुळे आपलं लक्ष विचलित होतं, आपलं लक्ष विकर्षित होतं. म्हणून त्याला काय म्हणतात, अवधान विकर्षण असं म्हणतात. आता पहा काय होतं की कधी कधी काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यांमुळे सुद्धा विकर्षण होऊ शकतं. आता मग अशा आपण म्हटलं चित्रपटाचं गाणं शेजाऱ्यांकडे लावलंय, हा कसला अडथळा, बाह्य अडथळा. पण तुमचं स्वतःचं पोटच खूप दुखतंय किंवा शरीराचा एखादा भाग तुमचा खूप दुखतोय, तर तुमचं लक्ष आपोआपच अभ्यासात लागणार नाही, ते त्याच्याकडेच लागणार आहे. म्हणून तुमचं पोट खूप दुखत असल्यास तुमचं अवधान आपोआपच काय होईल, विकर्षित. म्हणजे पोट दुखणे ही अंतर्गत बाब झाली. बरोबर, तुमची स्वतःची झाली. त्यामुळे तुमचं लक्ष काय होतं आहे, विचलित होते. थोडक्यात काय, विविध उद्दीपकांवर अवधान केंद्रित करण्यामध्ये अडथळे येतातच. अवधान केंद्रित न होता सतत दुसरीकडं आपलं अवधान जातं, त्यालाच अवधान विकर्षण असं म्हणतात. परीक्षा जवळ आली आहे आणि अभ्यासावर अवधान एकवटायला हवं, पण त्याचवेळी टी व्हीवर चालू असलेल्या क्रिकेटच्या निवेदनाकडे आपलं सतत लक्ष जातं आहे. 6 मारला की 4 मारला आहे, तर आपलं लक्ष विचलित होणार आहे. तेव्हा त्यालासुद्धा काय म्हणू आपण, अवधान विकर्षण असं म्हणूया. आणि साहजिकच आपल्या अभ्यासावर अवधान देणं आपल्याला जड होतं, अवघड होऊन जातं, हेही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पहिलीच गोष्ट अशी सांगितली की विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष हे दुसऱ्या गोष्टींकडे जाते, त्यालाच काय म्हणतात, अवधान विकर्षण म्हणतात. मग आपण बाह्य घटक पण पाहिले आणि अंतर्गत घटक पण उदाहरणादाखल पाहिले. थोडक्यात विकर्षणामध्ये बाह्य आणि आंतरिक असे दोन्ही घटक कार्यरत असू शकतात आणि ती उदाहरणं आपण आत्ता इथं पाहिली आहेत. बरोबर. उदाहरणांमध्ये विकर्षणाचे स्वरूप बाह्य घटकात मोडते, पण काही वेळा विकर्षणाचं स्वरूप अंतर्गत घटकात पण मोडतं. मग बाह्याचं आपण घटकात काय म्हटलं, बाह्य घटकांमध्ये की चित्रपटांच्या गाण्यांचा आवाज. तर आपण अंतर्गत घटकांमध्ये काय म्हटलं, पोटात दुखत असल्यामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासावर अवधान एकाग्र होत नाही. बरोबर. अशा वेळी त्याला अंतर्गत घटक असं म्हणतात. अवधानाचे विकर्षण करण्यामध्ये कोणता उद्दीपक प्रभावी ठरेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, असे संशोधकांना आढळून आले आहे. उदाहरणार्थ, विकर्षकाचे स्वरूप, दृश्य की श्राव्य, विकर्षकाची तीव्रता, मुख्य काम, विकर्षकामधली साधर्म्य इत्यादी बऱ्याच गोष्टींमुळे हे सगळं होऊ शकतं. या विकर्षकामुळे जरी अवधान केंद्रित करण्याबाबत अडथळा येत असला तरी व्यक्तीची कार्यक्षमता कमी होतेच असं मात्र नाही. थोडे कष्ट केल्यास अवधान विकर्षणावर आपल्याला ताबा मिळवता येतो आणि येताना दिसते आहे.
त्याचप्रमाणे विकर्षण करणाऱ्या उद्दीपकाची सवय झाल्यामुळे आपले लक्षसुद्धा जाईनसे होते. बघा कसं ते, जी माणसं म्हणजे अगदी रेल्वे रुळाच्या शेजारी राहतात ना, त्यांना म्हणजे रेल्वे लाईनजवळ असं म्हणूयात राहिलं असतात, तेव्हा ते रात्री ट्रेन जातात किंवा रेल्वे जातात येतात, त्यामुळं त्यांच्या झोपेला काही बाधा येत नाही, कारण त्यांना त्यांची सवय झालेली असते एक प्रकारची. पण जे लोक नवीन जातील त्यांच्या घरी राहायला आणि रोजची जर धडधड ऐकायला येत असेल रेल्वेची जा येणाऱ्याची, तर झोप लागणार नाही, कारण ते त्यांना सवय असत नाही. थोडक्यात आपलं विकर्षणामध्ये आपल्या सवयीचा पण काही भाग पडतो, त्याच्यामुळे आपलं त्याच्याकडे लक्ष अजिबात जात नाही, हेही लक्षात घ्या. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की अवधान विकर्षण आपल्याला कमी करता येतं, अवधान विचलन आपल्याला कमी करता येतं. ते कसं कमी करता येईल आपल्याला? तर पहिली गोष्ट, अवधानाची तीव्रता तुमची जेवढी पॉवरफुल आहे तेवढं तुम्ही लक्ष जास्तीत जास्त द्याल, बाकीच्या गोष्टींकडे तुमचं विचलन होणार नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला ते जर मुख्य काम वाटत असेल, प्रमुख काम वाटत असेल, प्रमुख गोष्ट वाटत असेल, तर साहजिकच तुम्हाला याही गोष्टींकडे बाकीच्याकडे विचलन होणार नाही. थोडक्यात आपण आपल्या मनावर थोडा ताबा ठेवला तर नक्कीच, आणि या विचलनाच्या गोष्टींवर जर साधर्म लक्षात घेतलं तर नक्कीच आपल्याला अवधान विचलित होणार नाही. पण बऱ्याचदा आपल्याला अवधान विकर्षणसुद्धा होत असतं, म्हणून या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवा. ठीक आहे. एकूण मी तुम्हाला किती म्हटलं अंग? 4 म्हटलं. अवधान कक्षा, अवधान विकर्षण, अवधान विभाजन आणि अवधान दोलन. आज आपण 2 अंगे पाहिलीत, अवधान कक्षा आणि अवधान विकर्षण, अशी 2 अंगे पाहिली आहेत. आता तुमच्या लक्षात आलं आहे, रिकॅप घेऊयात की अवधान म्हणजे काय आणि 2 कक्षा. पुढच्या पाठात आपण पुढच्या 2 कक्षा म्हणजे पुढच्या 2 अवधानाचे अंगे घेऊयात. मग आपण काय पाहिलं आता की अवधानाची व्याख्या, जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती, घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय, अशी गिलफोर्डने व्याख्या केली. तर नॉर्मन मंच्या मते ज्या मानसिक प्रक्रियेद्वारा काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते, ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. त्याच्यानंतर आपण पाहिलं अवधान कक्षा. अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते ती संख्या म्हणजे अवधान कक्षा होय. आपली अवधान कक्षा ही 7 ते 8 अंकांपर्यंतच असू शकते. नेक्स्ट आपण बघितलं अवधान विकर्षण किंवा अवधान विचलित होणं. विशिष्ट उद्दीपकांवर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकांकडे जाते, यालाच आपण अवधान विकर्षण असं म्हणतो किंवा अवधान विकर्षण असं म्हणतात. या पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण आज बोधात्मक प्रक्रियेच्या धड्याला सुरुवात केली आहे. आपण अवधान ही पहिली बोधात्मक प्रक्रिया पाहिली. या अवधानाची 2 अंगे आपण पाहिली, अवधान कक्षा आणि अवधान विकर्षण. उद्या आपण 3रा आणि 4था भाग बघणार आहोत, तो अवधानाच्या अंगाचा अवधान विभाजन आणि अवधान दोलन. या पद्धतीनं हा भाग मस्तपैकी अभ्यासा. विद्यार्थ्यांनो, या काळातही आपण अभ्यास करायचाच आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्या. आपला डाटा म्हणजे नेटचा डाटा मस्तपैकी वापरा, त्याची काळजी घ्या आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्या आणि नंतर तो डाटा इतर गोष्टींसाठी वापरा. कृपया इतर गोष्टींसाठी आधी वापरून नंतर अभ्यासाचं बघाल तर तुमचा एकही पॉईंट अभ्यासून होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. तर मग आपण बोधात्मक प्रक्रिया पाहिलेली आहे. उद्या आपण मस्तपैकी अवधान विभाजन आणि अवधान दोलन अशा पद्धतीनं दोन्ही घटक पाहूयात. मी रोजच्या तासाला तेच सांगते की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. उद्याच्या पाठात त्या दोन्ही गोष्टी अवधान विभाजन आणि अवधान दोलन अशा दोन्ही गोष्टी आपण बघून टाकूया. ठीक आहे.